नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण कम्प्युटर हा सब्जेक्ट शिकायला घेणार आहोत. तर कम्प्युटर हा जो सब्जेक्ट आहे तो 10वीपर्यंत कंपल्सरी आहे. तर आता युनिट टेस्ट आहे आणि त्या माध्यमातून जर आपल्याला रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. तर सगळ्याच CBSE स्कूलमध्ये इंग्लिशमध्ये शिकवणं कंपल्सरी आहे. ओके. बट काही मुलांना किंवा पालकांना अडचण जाते आणि त्यामुळे जी प्रत्येक गोष्ट आहे जर आपण आपल्या मातृभाषेमध्ये जर शिकलो तर ती आपल्याला जास्त वेळपर्यंत स्मरणात राहते. ठीक आहे. आणि तशी ही आपली मातृभाषा मराठी आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. नो डाऊट प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही इंग्लिश जरूर कंपल्सरी करा. आपल्याला नुसती इंग्लिशच नाही यायला पाहिजेत तर आपल्याला सर्व लँग्वेजसुद्धा यायला पाहिजेत. बट आपली जी मातृभाषा आहे मराठी, जी आपल्या घरात लहानपणापासून बोलली जाते, तर त्याच्यामध्ये जर आपण त्या लँग्वेजमध्ये जर आपण आपल्या पाल्याला शिकवू तर ते त्याला जास्त वेळपर्यंत स्मरणात पण राहील आणि मराठी शिकल्यानंतर इतर लँग्वेजेस आपल्याला आपोआपच शिकता येतात. असं भरपूर लोकांनी केलेलं पण आहे. तर असाच अट्टहास नको की आम्हाला इंग्लिशमध्येच हवं. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज तुम्ही प्रोफेशनली ॲज अ प्रोफेशन म्हणून पोरांना तुम्ही शिकवू शकता. ओके. आता बघा, कम्प्युटर हा जो सब्जेक्ट आहे तर तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. बिकॉज विदाऊट कम्प्युटर देअर इज नो प्रोग्रेस इन टुडेज वर्ल्ड. ओके. तर मी आता 7वीचा जो चॅप्टर आहे तो शिकवणार आहे. तर सेवन्थ चॅप्टरमध्ये नंबर सिस्टीम, तर याबद्दल माहिती सांगितलेली आहे. ओके. सो नंबर सिस्टीम इज बेस्ड ऑन इट्स बेस. ओके. सो देअर आर number of type of number system just like binary number system, octal number system, decimal number system and hexadecimal number system. तर बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय की त्याच्यामध्ये फक्त 2 डिजिट असतात, 0 आणि 1. ओके. सो देअर आर ओनली 2 डिजिट्स, 0 अँड 1, अँड दिस डिजिट्स और दिस बायनरी लँग्वेज इज अंडरस्टूड बाय द मशीन. ओके. म्हणजे मशीनला काय होतं, जे कम्प्युटर आहे त्याला फक्त 2च भाषा समजतात किंवा 2च डिजिट समजतात, ते म्हणजे 0 आणि 1. तर ही जी 0 आणि 1ची लँग्वेज आहे. ओके. किंवा मग जे डिजिट्स आहेत त्याला म्हणतात बायनरी डिजिट्स. बायचा अर्थ तसाही 2 होतो. ठीक आहे. तर जे संपूर्ण आपण ज्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत त्याला कन्वर्ट करतो लो लेवल लँग्वेजेसमध्ये आणि मशीन लँग्वेज म्हणून 0 आणि 1 या 2 डिजिटचा वापर केला जातो. तर 0 आणि 1 म्हणजेच बायनरी डिजिट. आता आपल्याला दुसरं आहे डेसिमल डिजिट. ओके. आता डेसिमल नंबर सिस्टीम. ओके. तर हे आपल्याला माहीतच आहे कारण 0 to 9 हे जे नंबर आहेत आपण रोज आपल्या डेली लाईफमध्ये यूज करत असतो. तर डेसिमल नंबर सिस्टीममध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. तर असे आपल्याला ओनली अप टू 9 असे आपल्याला नंबर आपण घेतो. ठीक आहे. आपला सगळा हिशोबही डेसिमल नंबर सिस्टीममध्येच चालतो. तर डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस असतो 10. ठीक आहे. तर ह्या पद्धतीच्या नंबर सिस्टीमला म्हणतात डेसिमल नंबर सिस्टीम. ओके. लाईकवाईज ऑक्टल नंबर सिस्टीम. नाऊ इन ऑक्टल नंबर सिस्टीम देअर आर 8 डिजिट्स. ओके. सो देज डिजिट्स आर 0 to 7 म्हणजे 0 ते 7पर्यंत ते डिजिट असतात. त्या नंबर सिस्टीमला म्हणायचं ऑक्टल नंबर सिस्टीम. आणि त्याच्यानंतर मग राहिलेली आपली हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता हेक्साचा अर्थ होतो 16. ओके. 16. आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये काय होतं की तिथे तुम्हाला 0 to 15. ओके. 0 to 15 हे जे डिजिट आहे कन्सिडर करावे लागतात. म्हणजेच 0 to 9. ठीक आहे. 0 to 9 आणि त्याच्यानंतर आपल्याला असतात A साठी 10 घेतात, B साठी 11 घेतात, C साठी 13 घेतात, D साठी 14 घेतात आणि E साठी 15 घेतात.